पुन्हा एकदा जय श्रीराम, जय श्रीकृष्ण. सुंदर संध्याकाळची वेळ आहे. तिकडे इकडे मागे माझ्या पहाट झाली आहे. खिडकीतून दिसत असेल. थोड्या वेळाने खिडकी बंद करायला लागेल. सूर्याचं तेज तपायला लागेल. मागच्या वेळेस चौथ्या अध्यायात ज्ञान कर्म संन्यास योग किंवा कर्म संन्यास योग किंवा संन्यास योग ज्या प्रकारे लक्षात ठेवता येईल त्या प्रकारे याचं नाव थोडक्यात म्हणजे सोडण्याची वृत्ती. जो सोडू शकेल तो जोडू शकेल. सरळ सोपा सिद्धांत आहे. सुरुवातीला सांगतो संध्याकाळ आहे ना, ध्यानात सांगितलं संध्या म्हणजे संधी म्हणजे जोडणं. हे संपूर्ण जीवन संध्याकाळ आहे. हे संपूर्ण जीवन जोडण्यासाठी आहे. ही सगळीच संध्या आहे. फक्त ब्राह्मणांसाठी संध्या नाही, फक्त पहाटेची संध्या नाही, फक्त त्रिकाळ संध्या नाही, फक्त गायत्री मंत्र म्हणून संध्या नाही, नुसतं सूर्याला अर्घ्य देऊन मित्राय नमः सूर्याय नमः म्हणून संधी नाही. अखंड जीवन यज्ञ संध्याकाळ आहे. ही संधीच आहे. सुवर्ण संधी आहे. संधी शब्दाचा अर्थ जोडणं आहे संस्कृतमध्ये. ईश्वरापासून परमात्म्यापासून जीवात्मा जो विभक्त झाला, मोठ्या धगधगत्या आगीतून एक चिंगारी बाजूला नेऊन पडले. आता किती काळ टिकू शकला? त्या जीवात्म्याला परमात्म्यामध्ये पुन्हा तोडला गेला. आपल्याच भावनेने ते जोडल्या जाण्याची संधी. हा संपूर्ण संध्याकाळ हा क्षणभर मात्र आहे. 60 वर्षाचं जीवन, 70, 80, 90, 100 वर्षाचं जीवनही संपूर्ण प्रकृतीच्या स्पेक्ट्रम मध्ये पाहत एक क्षणभर मात्र आहे. अनंत आधीपासून सुरू झालेली आणि अनंत पुढे सुरू राहणारी, एंडलेस, इनफायनाईट. त्यात 60, 70, 80 वर्षाचं महत्वच काय? एक क्षण मात्र आहे. ती संधी आहे. ही वीज चमकली आहे. मागे सांगितलं जसं ही वीज चमकलेली, त्यात सुईत दोरा होऊन घ्यायचा. शास्त्रांमध्ये म्हटलंय कधी कधीच ही वीज चमकते. वर्षभरात जर आपण पाहिलं तर असं किती वेळा आठवते की वीज चमकली, त्यात एकदम लख प्रकाश पडला आणि सगळं दिसायला लागलं. आणि जरी आठवलं, जरी पडलं तर किती काळ टिकला ती चमकलेली वीज. जन्मांपासून या हातात सुई आणि या हातात दोरा धरून वाट पाहतोय. एवढं काम करायचं आहे. इकडून टाकलं, इकडून ओढला. अंधकारात, अज्ञानात, मोहपाशात, राग, लोभ, घृणा या अंधकारात केव्हा तरी बापा कृपा करील, ती वीज चमकेल कडकडून, लख प्रकाश होईल. एक क्षण मात्र टिकेल. त्यातून ओला हा मनुष्य देह जो मिळाला आहे, हा तेवढा वीज चमकलेल्या तेवढ्या काळा इतका क्षण मात्र आहे. यात आपलं काम करून घेण्याची ही संधी आहे. हा संध्याकाळ आहे. ऐन वीज चमकताना इकडे तिकडे बघणं, काय सुरू आहे, कसं आहे. तेवढ्या वेळात जोडे कुठे आहे, किल्ली कुठे ठेवली, खायला काय आहे, ती वीज किती काळ टेकेल चमकले. ऐन मनुष्य जन्म मिळाला. कुत्रा, मांजर, मच्छर हा विचार नाही करू शकणार. हे प्राप्त करणं तर दूरच राहिलं. विचार सुद्धा नाही करू शकणार. यातून सुटका कशी, याचा अर्थ काय. मनुष्य देह मिळाला त्यातून तर हे जे धरून ठेवलं आहे, जोडून ठेवलं सगळा मसाला सामान, हे जे सोडू शकेल तोच योग, त्यालाच योग प्राप्त. सुटलं तर मिळालं. ज्याचं हे सगळं सुटलं त्याला तिथल्या तिथे त्याच क्षणी सगळं प्राप्त झालं. इतका सोपा उपाय. मिळवायचं काहीच नाही, मिळालेलंच आहे, प्राप्तच आहे, नित्य प्राप्त आहे. म्हणून वास्तविक नित्य तृप्त आहे. आणि ज्याला नित्य प्राप्तीचा अनुभव, त्याचा अखंड प्रत्येक क्षण नित्य मुक्तीचा अनुभव. कसं बंधन.
नित्य तृप्त, नित्य प्राप्त, नित्य मुक्त, सदैव शरणागत. तर संन्यास योग म्हणजे सोडण्याचा योग. सोडता घेऊ शकला, जर सोडू शकला तो जोडू शकला. काय जोडू शकला? जीवात्म्याला परमात्म्याचा संयोग. संसार जो सोडू शकला, विरक्त होऊ शकला, वैराग्य धारण करू शकला. वैराग्य राग रसिको भव भक्तिनिष्ठ. भागवत पहिल्या स्कंदात वैराग्याचा राग, रसिक व्हायचंच जर आहे, खूप मसाला हवा आहे जीवनामध्ये, खूप काहीतरी नवीन चटोरेपणा हवा आहे, हा रस घेऊन पहा ना. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे सगळे रस भरपूर जीवन भरला मसाल्याने. यांना संन्यास सोडून वैराग्य रस धारण करता. घृणा नाही आणि लोभही नाही, चिपकणंही नाही आणि झिडकारून देऊन तिरस्कार करणे नाही, उपहास. वैराग्य राग रसिको भाव भक्तिनिष्ठ. तिथल्या तिथे भक्तीचा स्रोत. दगड माती गोट्या सगळ्या खड्डा खोदून बाजूला केलं तर झरा उत्पन्न, ते पाणी आहेच खाली, दबलेलं आहे, दिसत नाही. भक्ती आहेच, प्रेम आहेच, उद्भूत नाही होत आहे, कारण दबून चुकलाय. एवढंच काम करायचं, कुठून आणायचं काहीच नाही, कोणी देऊ नाही शकणार. कुठल्याच गुरुमध्ये आजपर्यंत सामर्थ्य नाही, कुठल्याच गुरुचा हा मार्ग नाही की काहीतरी कुठून तरी देव आणून घुसवला डोक्यावर हात ठेवला मग देवाला कृपा करायला दर्शन दिलं. कुठल्याच सद्गुरूमध्ये एवढं सामर्थ्य नाही आणि कुठल्याच गुरुचं हे कार्य नाही की देवाला कुठून तरी पकडून आणून या जीवात्म्यात घुसवेल. तो जीवात्मा पहिले परमात्मा आहे, तोच पुढे सद्गुरू झाला आणि इतरांना तेच सांगतो. नुसतं कचरापट्टी बाजूला करण्याचा योग, कचरापट्टी योग पासून कचरापट्टी बाजूला करण्याचा योग, संन्यास योग. संन्यास योग युक्तात्मा विमर्शेना माम उपैष्यति. मलाच मी प्राप्त होतो. मग संन्यास योगात जो युक्त आहे आत्मा, जो कुठला जीवात्मा याला महत्व देतो, या मार्गाला सोडण्याची तयारी असते ज्याची, जी सोडू शकते, जो सोडू शकतो. संन्यास योग युक्त आत्मा विमुक्त. श्रीकृष्णाचे वचन भगवद्गीतेतले फर्स्ट पूर्णपणे सुटला, पूर्ण मुक्ती. माम उपैष्यति, मलाच येऊन माझ्यातच बसला, मिळाला, प्राप्त झाला. इतका अर्ध्या श्लोकात श्रीकृष्णाने युक्ती सांगितली. सोड सोड, आगे निकाल, इट्स ओके, लेट गो, लेटिंग गो योग. 4था अध्याय, द योग ऑफ लेटिंग गो, मूव ऑन. सगळा ब्रह्मांड इथे धरून ठेवायसाठी बांधलं, इथेच बांधून ठेवायसाठी बांधलाय. आपल्या मनाने, युक्तीने जो हे सोडू शकला, भावनेने जो चिपकून नाही राहिला, इमोशनली डिटॅच्ड, तो मुक्तच आहे. त्या योगात आपण आपली वाटचाल सुरू आहे. मागच्या वेळेसपर्यंत आपण 21व्या श्लोकापर्यंत केलं होतं. निराशेर यतचित्तात्मा त्यक्त्वा सर्व परिग्रह शारीरम केवलम कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम. निराशेर म्हणजे नैराश्य नाही, कुणाच्या आशेवर अवलंबून नसलेला. अगं काहीतरी करेल ग, अहो तुम्ही द्याल का, अरे बाबा असं करतो का, हे कशा करण्याचीच आशा नाही. ईश्वर आहे, ईश्वर आहे स्वतःमध्ये, ईश्वर आहे स्वतः भोवती, ईश्वराच असते. त्या जीवन जर आहे तर ईश्वर आहे. जाणता राजा आहे, हृदयात चैतन्य आहे, नवचैतन्य आहे, सतत बघणार, सतत जाणणार, सतत सतर्क असलेलं. सतर्क आहे म्हणजे लॉजिकल आहे, रॅशनल आहे, रिझनेबल आहे, सतर्क आहे ना, रॅन्डम नाही आहे. जे वाटेल जसं वाटेल तसं करणारा देव नाही, हा सतर्क दक्ष देव आहे. सतत जागृत असलेला, जो डोळ्यातून बघतो आहे, जो कानाने ऐकतो आहे, जो कुठला अनुभव घेतो आहे, हा सतर्क देव आहे. तर त्याला तो जाणतोय, समजतोय, त्याला कळते आहे.
काय होतंय, याच्यावर काय बितते, हिच्यावर काय घडते जाणतोय. तर मग विश्वास, श्रद्धा, भक्ती समन्वित. श्रद्धा म्हणजे आतून विश्वास आणि भक्ती म्हणजे बाहेरचं आचरण त्या विश्वासाला धरून समन्वित. तर निराशीर यत चित्तात्मा, अशा प्रकारे जो आत्मा आहे, त्यक्त्वा सर्व परिग्रह, गोळा करण्याचा परिग्रह, वृत्ती सोडून, जमा करून ठेवण्याची वृत्ती सोडून. काय जमा करून ठेवण्याची वृत्ती? काही सगळं वस्तू, व्यक्ती, परिस्थिती अशीच राहावी, कुठलं काहीच गोळा करण्याचा काहीच हट्ट नाही, असंच टिकावं हा काहीच नाही. जर प्रत्यक्ष समजून आलं की असं किती टिकवून ठेवलं तरी कोणाच सामर्थ्य नाही हे असं धरून ठेवण्याचं. सामान नको आहे, जेवढं आवश्यक आहे तेवढं आहे. 2 कपडे, 2 मोठे किराणा, 2 खोल्या, 2 लोक सोबत, 2 घास झालेले आहे. 2ची आवश्यकता नाही, 1 नाही होते, पण 2 असलं तर पुढची व्यवस्था आहे. मनासाठी दुसरं काही. आजच्या जेवणापुरती आहे, एवढं पर्याप्त आहे. आत्ता जे भूक लागत आहे. पण 2 जेवणांचं जर असलं तर बादशाह आहे. अंगावर आत्ता जर कपडे आहे, तर त्या गिरीधारीनी लाज राखली, जशी द्रौपदीची राखली आहे. पण हे ओले झाले तर वाळलेले दुसरे कपडे आहेत, तर बादशाह आहे. निश्चिंत जीवन आहे. 2 वस्त्र ज्याच्याकडे तर निश्चिंत जीवन असावं. 2 घास, 2 वेळचं जेवण ज्याच्यासाठी आहे. 2 खोल्या आहेत तर महाल आहे. 2 लोक जर जीवनात आहे, तर मनासाठी पर्याप्त आहे, पुष्कळ. 2ची आवश्यकता नाही आहे. 2 नाही, 2 सगळ्यांमध्ये असलेलं पहिले आत आहे. अद्वैत असाल. अद्वैत म्हणजे काय? 2 नाही. सिद्धांत आहे, अद्वैत सिद्धांत आहे. सिद्ध अंत. सिद्ध म्हणजे सिद्ध झालेलं, प्रूव्ह झालेलं आहे. एंड म्हणजे शेवटी प्रूव्ह झालेलं. तर त्यक्त्वा सर्व परिग्रह, जमा करण्याचे, गोळा करण्याचे, जमवून ठेवण्याची काहीही वस्तू, व्यक्ती, कुठली परिस्थिती. शारीरम केवलम कर्म, हा मागच्या वेळेसचा श्लोक आहे. भूमिका निर्माण करू आणि मग पुढे वाटचाल. एवढं व्यवस्थित तृप्त राहून, शांत राहून, प्रेमात स्थित राहून, देण्याची वृत्ती ठेवून, म्हणजे समोर शरीरासाठी योग्य आहे तेवढे कर्म करून, शरीर रक्षणासाठी, शुचिरभूत राहण्यासाठी, दक्षतेने, समोर आहे कार्य म्हणून ते व्यवस्थित करण्यासाठी, फर्स्ट क्लास करण्यासाठी. सेकंड क्लास नाही, थर्ड क्लास तर कधीच नाही. जे काही आहे, तांदूळ निवडायचे आहे, झाडू लावायचा आहे, देवाची पूजा करायची आहे, कोणाचा सत्कार करायचा आहे, फर्स्ट क्लास. कोणाला गिफ्ट प्रेझेंट द्यायचा आहे तर फर्स्ट क्लास. शरीर समोर जे आहे तेवढं. शारीरम केवलम कर्मम कुर्वन्नाप्नोति किल्बिषम. हे कर्म करत असताना, कार्य करत असतानाही किल्बिष नाही होणार, चिखलात नाही पडणार, फसून नाही बसणार, गुंतून नाही बसणार, झंझटमुक्त, गडबड नाही होणार जीवनात. मग बांधणारे कर्म नाही होणार, कारण त्यात काही अपेक्षा नाही. बांधत कर्म नाही, कर्म जड आहे. जड वस्तूला आपल्याला बनण्याची कशी काही युक्ती नाही, अक्कल नाही, समजत नाही. दोर पडला राहिला माझ्या बाजूला, इथं बाजूला दोर ठेवला, मोठा जाडा दोर ठेवला, पूर्ण 2 तासाचा सातळ इथं पडला राहिला, तर त्याला समजणार नाही कसं बांधायला. कोणीतरी चेतन असलेला येऊन तर मला बांधू शकेल. त्याला जड म्हणतो, ज्याला स्वतःची युक्ती नाही आहे, काही युक्त नाही आहे. चैतन्याला युक्त म्हणजे जोडलेला नाही आहे. युक्ती त्यालाच प्राप्त आहे जे जोडलेला आहे. योग पासून शब्द आहे युक्त. चैतन्य, दोरात चैतन्य नाही आहे. तसंच कर्म, जसा तो दोर पडला राहिला, तसंच कर्म नाही बांधत. कर्मात फळाची जी अपेक्षा आहे, ते चैतन्याला धरून आहे. मी माझ्या चैतन्याचा उपयोग, माझी समज जी आहे, माझं जीवन जे आहे, त्याचा उपयोग कशासाठी करतोय? अपेक्षेसाठी. तर त्याने बांधल्या गेला. तो दोर झाला, की अरे हे व्हावं, अरे हे ते व्हावं, अरे हे मिळावं, ते मिळावं, यांनी असं म्हणावं, त्यांनी तसं म्हणावं.
यस्य सर्वे समारंभ काम संकल्प वर्जिता ज्ञानाग्नि दग्ध कर्माणि तमाहु पंडितम बुधा. 2:17 आधी आपण हा श्लोक केला होता याच अध्यायातला. आगीत जळून भस्म होईल, खाक राख होईल, सगळे बंधन सगळे दोरे आत्ता तोडकाड करून मुक्त अवस्था प्राप्त होईल. श्रीकृष्ण म्हणतो या श्लोकात. कसचं बंधन? ज्ञानाच्या अग्नीत धगधगीत आगीत जळून कर्मा फळांची. काय? जर कर्माचा अपेक्षा संकल्प आणि अपेक्षा नसली तर सुरुवातीला संकल्प, हट्ट, आग्रह, जिद्द नाही आणि शेवटी अपेक्षा नाही तर काहीच बंधन नाही, मुक्त जीवन. तर या श्लोकात म्हटलं मग केलबेश नाही लागणार, चिखल नाही होणार, बंधन नाही होणार. तर इथपर्यंत आपलं झालं होतं. मला एखाद मिनिटात उठून मागची खिडकी बंद करायला लागली कदाचित आणि आताच उजेडामुळे कदाचित दिसणार नाही तर. पण आजचा पहिला श्लोक राहील 22वा. अत्यंत उत्कृष्ट. मी मागे म्हटलं होतं की 5-6 श्लोक जे आहेत 19, 20, 21, 22, 23 चौथ्या अध्यायातले हे 5 श्लोक आणि 24 श्लोक जो आहे हा या 5 श्लोकांचा सारांश. असे 5-6 श्लोक 19, 20, 21, 22, 23 हे 5 श्लोक चौथ्या अध्यायातले आणि 24वा त्या सगळ्यांचा सारांश. 24वा श्लोक प्रसिद्ध आहे, आपण बरेच लोक ऐकलाय, म्हटलंय. ओम ब्रह्मार्पणम ब्रह्महविर् ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्म एव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधिना. हा या 5 श्लोकांचा तो सारांश आहे. तर ते सारांश डोक्यात फिट होणं कठीण आहे, मुश्किल आहे खूप, म्हणून नाही समजत, कळायला वेळ लागतो. म्हणून हे 5 श्लोक जे आहे हे पैकी एक कोणताही श्लोक संपूर्ण जीवनाचं काम आठवतं, संपूर्ण योगाची प्राप्ती करू शकतो, पूर्ण कर्मयोग सिद्ध होऊ शकतो. या 5 पैकी कुठलाही. स्पर्श करून गरम आहे हे जर पक्क करायचं तर हे कुठलंही बोट लावलं मी तरी मला तितकंच कळू शकतं की गरम आहे की थंड आहे की नाही. थोडा उंच बोट आहे यांनी लावलं तर जास्ती कळेल असं नाही आहे. यापैकी 5 पैकी कुठल्याही बोटाने कळू शकतं, स्पर्शाचा अनुभव शकतो. तसंच या 5 श्लोकांपैकी कुठलाही तर हा त्यातल्या असं जवळपास असं समजतो मी की हा माझ्यासाठी तरी खूप सिद्ध झालाय तोफ गोळा. यदृच्छालाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरः समसिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते. 22वा श्लोक. आपण आज 22 आणि 23 हे 2-3 श्लोक म्हणून घेऊ पहिले संस्कृतमध्ये. आज बहुतेक हे 3 श्लोक होतील, पण हे पर्याप्त होतील. हे ज्यांनी कळून पिलंय तो मस्त जीवन, या क्षणापासून मस्त जीवन. युद्धभूमीवरही मस्त जीवन झालं याचं. घमासानं नुसते हमरी तुम्ही नुसते अगं कागं तुझ असं तुझं भांडणं नव्हते सुरू, जीव घ्यायला टपलेले होते. नुसतंच अपमान शब्द आणि मी असं म्हटलं तू तसं म्हटलं, तू नाही म्हटलं मी नाही म्हटलं, असं बांगड्या घालून अर्जुन तिथे भांडून नाही राहिला दुर्योधनासाठी आणि मग रुसवा फुगवा. जीव घ्यायला टिकलाय. पुढच्या क्षणी तू जगणार नाही तर मी. आणि अशा खूप दुसऱ्या कुठल्या तरी पाकिस्तानच्या दुसऱ्या देशांच्या युद्धांसाठी स्वतःच्याच लोकांसोबत आज परत नाही जाणार आहे, तू नाही तर मी, 2 नाही. अशा परिस्थितीत फर्स्ट क्लास जीवन होऊ शकला. तो प्रसाद आपल्याला उपलब्ध आहे. थोडा विचार करू, थोडी किंमत ठेवली याची त्या भगवंताची, श्रीकृष्णाची, त्याच्या वचनांची, नाही तर बस मग आपण आवडून घेतलं किड्या-माकडासारखं जीवन, काबाड कष्टाचं जीवन, दुःखी, ग्लानी. अरेरेरे! फर्स्ट क्लास जीवन, यदृच्छा लाभ संतुष्ट. मी थोडं म्हणतो, तुम्ही थोडं म्हणा आणि मग सुरुवात करू. यद तृच्छा लाभ सम तुष्ट.
एक शब्दामध्ये हे 4-5 शब्द आले. यद तृच्छा लाभ सम तुष्ट. यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्व अतीतो वि मद सरह. द्वंद्वातीतो विमत्सरः. यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरः समः सिद्ध अव सिद्ध. समः सिद्धाव सिद्ध च कृत अपि कृत्वापि न निबध्यते. कृत्वापि न निबध्यते. त्याचे तुकडे तुकडे करून एक एक तुकडा भिंगा खाली जर धरून पाहिला तर मग लक्षात यायला लागतं काय उपदेश, काय संदेश, काय. यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरः समः सिद्धाव सिद्धौ च कृत्वापि न निबध्यते. मग याची फोड थोड्या वेळाने करू. पुढचा श्लोक म्हणून घेऊ. गत संग अस्य मुक्त अस्य. अस्य म्हणजे असा, अशा, लाईक दिस. गत संगस्य मुक्तस्य ज्ञान अवस्थित चेतस. ज्ञानावस्थित चेतस. हो हो हो, श्रीकृष्णाचे वचन. गत संगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसः यज्ञः आचरतः कर्म समग्रम प्रविलीयते. प्रविलीयते. यज्ञयाचरतः कर्म समग्रम प्रविलीयते. हा श्लोक पुन्हा एकदा म्हणू. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसः यज्ञयाचरतः कर्म समग्रम प्रविलीयते. आणि आजचा शेवटचा श्लोक म्हणू आणि मग या 3 श्लोकांवर विचार करू. ब्रह्म अर्पणम, ब्रह्म हवी, ब्रह्म अग्नव, ब्राह्मण आहुतम. ब्रह्मार्पणम, ब्रह्म हविर, ब्रह्माग्नव, ब्रह्मणाहुतम. ब्रह्म एव तेन गंतव्यम, ब्रह्म कर्म सम आदिना. ब्रह्मार्पणम, ब्रह्म हविर, ब्रह्माग्नव, ब्रह्मणाहुतम. ब्रह्मैव तेन गंतव्यम, ब्रह्म कर्म समाधिना. हा त्या 5 श्लोकांचा सारांश होता. यात पाहिलंच प्रत्येक याच्यात ब्रह्म 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 आला. ब्रह्म म्हणजे ब्रह्मा नाही. ब्रह्मा म्हणजे तो चतुर्वदन ज्याला म्हणतात, पूर्व पश्चिम उत्तर दिश 4 दिशेने मुख असलेला, कमलाचं नाव असलेला ब्रह्मा, ब्रह्मदेव तो नाही. ब्रह्म म्हणजे सगळं, संपूर्ण, बृहद पासून आला ब्रह्म, सगळ्यात मोठा परमात्मा. तर मी एक मागची खिडकी बंद करतो आणि मग आपण पुढचं सुरू करू. तर अशा प्रकारे हे श्लोक म्हणून झाले, भूमिकाही निर्माण करून झाली. तर आता आजच्या मग 22वा श्लोक यदृच्छा लाभ संतुष्टो. मी हिंदीत वाचतो पहिले आणि मग जो बिना इच्छा के अपने आप प्राप्त पदार्थ में सदा संतुष्ट रहता है. मी थोडं स्लो डाऊन होऊन एक अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे
अत्यंत म्हणजे काय? अति, अंत, अत्यंत. शेवटचा अंत म्हणजे ना खूप अगदी शेवटचं कोळून पिलेला तो अत्यंत. मी जर म्हटलं की अत्यंत महत्वाचा आहे म्हणजे काय? हे कोळून पिऊन रस त्याचा काढलेले श्लोक असल्यामुळे हळू होऊन एक क्षणी वाया न जावं हे हे ज्ञान संपादन करताना. जो बिना इच्छा के अपने आप प्राप्त हुए पदार्थ में सदा संतुष्ट रहता है। बिना इच्छा के अपने आप प्राप्त हुए पदार्थ में सदा संतुष्ट रहता है। यदृच्छा लाभ संतुष्ट, जिसमें ईर्ष्या का सर्वथा अभाव हो गया है, जो हर्ष शोक आदि द्वंद्वों से सर्वथा अतीत हो गया है। द्वंद्वातीतो विमत्सरः। ऐसा सिद्धि और असिद्धि में सम रहने वाला समः सिद्ध अवसिद्ध च कर्म योगी कर्म करता हुआ भी कर्म से नहीं बंधता, न कृत्वापि न निबध्यते। थोडा वेळ घेऊन मराठीत याचा डिटेलमध्ये जाऊच. पुढच्या श्लोकाचा हिंदीत काय अर्थ होता वाचून दाखवतो. जिसकी आसक्ति सर्वथा नष्ट हो गई है, गत संगस्य मुक्तस्य, जो देह अभिमान और ममता रहित हो गया है, जिसका चित्त निरंतर परमात्मा के ज्ञान में स्थित रहता है, ज्ञानावस्थित चेतसः। ऐसा केवल यज्ञ संपादन के लिए कर्म करने वाले यज्ञयाचरतः कर्म मनुष्य के संपूर्ण कर्म भली भांति विलीन हो जाते हैं, समग्रम प्रविलीयते। आणि आजचा तिसरा शेवटचा श्लोक. जिस यज्ञ में अर्पण अर्थात श्रुवा आदि भी ब्रह्म है, ब्रह्मार्पणम, यज्ञात जे काही अर्पण करतो, लाही बतासे दूध तूप सगळंच, और हवन किए जाने योग्य द्रव्य भी ब्रह्म है, तथा ब्रह्म रूप कर्ता के द्वारा ब्रह्म रूप अग्नि में आहुति देना रूप क्रिया भी ब्रह्म है। उस ब्रह्म कर्म में स्थित रहने वाले योगी, ज्याच्यासाठी सगळंच ब्रह्म झाला आहे, संपूर्ण जीवन ब्रह्म यज्ञ आहे, उस योगी द्वारा प्राप्त किए जाने वाले योग्य फल भी ब्रह्म ही है. त्याला त्या यज्ञातून जो अंगारा मिळेल, जो प्रसाद मिळेल, जे तीर्थ मिळेल, जे दर्शन मिळेल, जी आरती मिळेल, ज्याचं कर्म यज्ञ सुरू आहे जीवन, ते सगळंच ब्रह्मप्राप्ती. तर हे आज हे 3 श्लोक करू. मग याच्या पुढे जेव्हा सत्र सुरू होईल त्यात मग निरनिराळ्या प्रकारचे यज्ञांचं ना, भगवद्गीता एक वंडरफुल अल्लादीनचा चिराग जसा असतं की खुलजा समसम किंवा जे काही त्याचे मंत्र असतील तेवढं म्हणून जे जे तो जीनी प्रगट झाला, जे म्हटलं, जे मनात इच्छा असली, जे विचार केला ते देण्याचं सामर्थ्य आहे. ते आश्चर्य श्रोता कुशलस्य वक्ता. अष्टावक्र संहितेत एक येतं की हा वक्ता इतका कुशल आहे, हा श्रीकृष्ण गीताकार. पण हा श्लोक गीतेतला नाही, अष्टावक्र संहितेतला आहे. जनक राजा आणि अष्टावक्रांच्या संवादातला. कुशलस्य वक्ता, आश्चर्य श्रोता, आणि श्रोत्याला आश्चर्य होते, जसं मी श्रोता आहे जर गीता वाचता तर, आणि श्रीकृष्ण वक्ता आहे समजा, किंवा अर्जुन श्रोता आहे, की हे कसं होऊ शकते एवढ्या 700 श्लोकांमध्ये सगळंच फिट होऊ शकते, की यातून धागेदोरे असे निघू शकतात. सगळ्या प्रकारचे यज्ञांचे याच्यामध्ये निरूपण. एक यज्ञ वेदांमध्ये वाचायला गेलं तर हजारो पानं नाही पूर्ण होणार, त्यांचं विवेचन करायला झालं. पण संक्षिप्त प्रकारे पुढच्या सत्रामध्ये निरनिराळ्या प्रकारचे यज्ञ, आणि त्यामधूनही सगळ्यात श्रेष्ठ यज्ञ कोणता तर चांगले प्राणायामाचा यज्ञ, कर्मयज्ञ, द्रव्य यज्ञ, दान देण्याचा यज्ञ, इंद्रिय संयमाचा यज्ञ, अग्नी पेटवून यज्ञ, निरनिराळे यज्ञ, आणि शेवटी सांगेल की सगळ्यात श्रेष्ठ यज्ञ ज्ञान यज्ञ.
कोणी तप यज्ञ करेल, कोणी काही, सगळे आपण ज्ञान संपादन. हे का बरं आत्ता पुढच्या वेळेस होणार, आत्ता मध्ये का बरं आणलं इथे समोर जाऊन? कारण रिमेंबर कर्मयोग सुरू, मी म्हटलं तर 3, 4, 5 हे 3 अध्याय संपूर्ण कर्मयोग. जरी तिसऱ्या अध्यायाचं नाव फक्त कर्मयोग आहे तरी पण हे पूर्ण या 3 अध्यायांमध्ये कर्मयोग होता. आणि आपण बरेचदा आता बोलून झालं आहे की काय कर्माचं फळ नाही, ज्ञान हवंय त्यातून, लर्निंग हवंय. नॉट द फ्रूट ऑफ द ऍक्शन, not the result, but the learning from it, not the outcome. त्यातून काय शिकायला मिळालं, याचा अर्थ काय, हे म्हणजे काय झालंय, म्हणजे कसं हे जग कसं चालतंय, काय ऍक्च्युअली वर्क होते, काय नाही वर्क होत, हा विचार करण्या याची वृत्ती जी आहे, त्यातून निर्माण होणारं जे ज्ञान आहे, निर्माण काय होणार, नुसतं दिसायला लागेल, स्पष्ट होईल. आरशावरची धूळ बाजूला केल्यावर दिसायला लागेल, निर्माण नाही होत. आरशात पाहिल्यावर व्यक्ती निर्माण नाही झाला. आणि तो जे निर्माण झालाही असेल तर तिकडचा जो आहे तो वास्तविक व्यक्ती नाही आहे. वास्तविक व्यक्ती बघणार आहे. तसं आपण विचार करून जे कळायला लागतं, लक्षात आलं, समजलं, अच्छा अशाने असं होते, तशाने तसं होते. ते निर्माण नाही झाला. ते बाजूचा कचरापट्टी मनात इकडे तिकडे धावत होतं, सारावर फालतू गोष्टींमध्ये रुतून बसलं होतं. ते बाजूला केलं तर तिथे जे होतं ते दिसलं, समोर प्रगट झालं. पण मी बघणार आहे, मी पहिले आहे म्हणून ते ज्ञान दिसतंय. तर मग माझं अस्तित्व काय असेल, माझं महत्त्व किती असेल, आणि स्वतःचं महत्त्व ज्यांनी स्वतः कमी करून घेतलं, त्याला कधी जीवनात कुठूनच माणसानं मिळणं अशक्य आहे. भीक मागणंच जीवनाची, मग स्वतःच्या नावाने स्वतः विधिलिखित ब्रह्म काय करते, हातात छन्नी हातोडी घेऊन लिहिलं कपाळावर भीक मंगा. का? कारण स्वतःचं महत्त्व करून घेतलं कमी. दुसरं काय, कसं महत्त्व करणार? स्वतःचा जो समजून घेईल आपली स्थिती, आपलं अस्तित्व, आपलं काय, आणि जे माझे जे अस्तित्व आहे, जी माझी स्थिती आहे, जे माझं महत्त्व आहे, तेच प्रत्येक जीवात्म्याचं आहे. एक केसाच्या वजना इतकंही कोणी दुसरा जीवात्मा माझ्यापेक्षा कमी नाही आहे. जास्तही नाही आहे. ईश्वराला जुडलेला आहे. तर हा संपूर्ण ईश्वर प्रगट झालेला आहे यातून. तर ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी कर्म करायचं, तर कोणत्या कचरापट्टीमध्ये फसलं? अरे, देतो का? देते का? येतो का? येते का? बोलतो का? बोलते का? करतो का? करते का? प्लीज. नाही तर संताप. अरारारा! तर हे म्हणून तो म्हणतो की या सगळ्या यज्ञांपाशी तू करायचं तर जेवढं डोकं आपटायचं कर यज्ञ, ठीक आहे, चांगले आहे. तो श्रीकृष्ण ठीक, चांगले आहे, सगळे यज्ञ चांगले आहे. फर्स्ट क्लास यज्ञ जर करायचा असेल, मुक्त करणारा, तर एक आहे ज्ञान यज्ञ, परंतप. द्रव्य यज्ञ, तपो यज्ञ, ज्ञान यज्ञ, परंतप. का? कारण सर्व कर्मच अखिलम पार्थ ज्ञानेन परिसमाप्यते. कारण हे सगळे कर्म हे जे यज्ञ केले, दरवर्षी यज्ञ केले, इतके यज्ञ केले, इतके ब्राह्मणांना बोलवलं, इतक्या दक्षिणा दिल्या, इतके सगळे धंदे केले, खूप. सर्व कर्मच अखिलम पार्थ ज्ञानेन, याचे राख होणार शेवटी बेटा. अर्जुनाला म्हटलं, बाबा हे कर्माची राख होणार या सगळ्यांची. आता मजा येते, उष्णतेमध्ये छान वाटते, यज्ञ वा, खूप चांगलं वाटतं, खूप छान वाटतं. यज्ञ होऊन राहिला, ऋचाय म्हटल्या जातात, मस्त एकदम, इतकं प्रसन्न वाटलं खूप. यज्ञानंतर म्हणतात, खूप किती दिवसापासून तयारी केली होती, आज खरं आपलं जीवन सफल झालं. आणि उद्या आता चांगलं वाटतंय, कालचं यज्ञ किती छान झालं, तेच मग थोकलेलं पुन्हा चाटून, छान झालं कालचं. परवा चांगलं तर होतं. आता हे आपलं सध्या हा प्रॉब्लेम आहे, आता काय. अच्छा, आणि 1 महिन्यानंतर कोणतं यज्ञ कशाचं, ते तर जेव्हा झालं तेव्हा झालं. हे ते किती झंझटी डोक्याला लागलाय. राख झालं की नाही यज्ञ, मग चला पुढच्या वर्षी पुन्हा यज्ञ. राख झाली की नाही पुन्हा? सुट्टी झाली का यज्ञात? श्रीकृष्णाचे वचन आहे, माझे नाही. माझ्या वचनांची काही किंमत नाही, मला माहिती आहे.
मी विकतच नाही माझा माल. म्हणून गीता योग आहे. म्हणजे एकदा जर डोक्यातला स्क्रू असा अर्धा झाला, ठीक डोकं ठिकाण्यावर जर आला, स्क्रू ड्रायव्हरनी, ज्ञानाच्या स्क्रू ड्रायव्हरनी खोपडीमधून एवढं जर सरकला तर बस फर्स्ट क्लास काम झालं. मग यज्ञ करो नाही तर न करो. तसंही नाही तर शेवटी मुठ्ठीभर राख लोट्यात आणून टाकण्याचे. ते व्हायच्या आधी. आणि म्हणून मग तो पुढे म्हणतो तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शन. याच अध्यायातले श्लोक आहे पुढे. म्हणून ते ज्ञान सगळ्यात महत्वाचं असल्यामुळे ते समजण्यानंतरच डोकं ठिकाणा घेणे असल्यामुळे हा स्क्रू नुसतं बोट घुसून नाही ठीक होणार आहे. ज्ञान शरीररूपी शरीराने नुसतं नाही समजणार आहे. ज्ञानरूपी स्क्रूड्रायव्हर नीच हा सर्केल बरोबर. तो स्क्रूड्रायव्हर ज्यांच्या जवळ आहे विधीपूर्वक, ज्यांना माहिती आहे, ज्यांना समजते, तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन, त्यांच्यासोबत प्रश्नोत्तर करून विनम्रपूर्वक उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शन. त्या अशा जाणत्या लोकांकडे, अशा जाणत्या राजाकडे जाऊन समजून घ्या. असे सुंदर सुंदर पुढे येणारे श्लोक आहेत. आज हे श्लोक पुन्हा करू. पुढच्या वेळेस नुसते यज्ञांचं बहुतेक वर्णन होईल आणि त्याच्या पुढे मग त्या ज्ञानाची महिमा श्रीकृष्ण गाऊन त्याच्यानंतर त्याचा उपयोग काय, लाभ, आणि मग हा अध्याय संपेल. माझ्या त्याच्या चौथ्या अध्यायाचं मी कौतुक नाही करू शकत, माझे जो शब्द नाही आहेत. एवढंच म्हणू शकतो की याच्या इतकाच किंवा कदाचित जास्त याच्यापेक्षा बहुतेक 5वा अध्याय आता अजून काय सांगू त्याच्या पुढे येणारा, आणि 6वा अध्याय असा सुन्न करून देणारा, ध्वनी लावून 6व्या अध्याय समाधी स्थिती प्राप्त करून देणारा, पूर्ण काम निपटवून टाकणारा. इतकी महत्वाची भगवद्गीता, कुठे मन फसलाय? श्रीकृष्ण. तर हा जो 22वा श्लोक होता, यद पृच्छालाभ संतुष्ट द्वंद्व, माझं मन इथे स्तब्ध होते या श्लोकात. या श्लोकामध्ये माझं मन इथे स्थिरावते, थांबून जाते, पुढे नाही विचार नाही करू शकत या श्लोकांमध्ये. माझी तळमळीची इच्छा आहे की तुमचंही तसंच हो, इथून हालू नये मन. मग यदृच्छा लाभ संतुष्ट म्हणजे प्रयत्न केला आपल्याकडून, जे करण्यायोग्य कर्म आहे ते केलं, जे आवश्यक कर्म आहे ते केलं, त्यातून जे मिळालं ते मिळालं, जे नाही मिळालं ते नाही मिळालं. डोकं त्याच्यात नाही खपवलं की इतकं केलं तर कितकं मिळालं, असं केलं तर तसं व्हायला हवं होतं ना, असं का नाही झालं, तसं काय नाही. तिथे मनच नाही, त्याचा विचारच नाही. यदृच्छा बिना इच्छा के प्राप्त, इच्छेने नाही कर्म केलं, समोर इच्छा ठेवू नये. जे मी मागे कदाचित काही महिन्यांपूर्वी म्हटलं होतं, ऐष्णा जे असतात, पुत्रेष्णा, वित्तेष्णा, लोकेष्णा. ऐष्णा म्हणजे तडप, तरस, प्यास, कधी न संपणारी तहान, मृगतृष्णा ज्याला म्हणतात. असं कस्तरी मृगाचा जो अंत होतो, शेवटी तो धावून होतो, थकून होतो, नाही तर शिकार होतो 2 पिढी. कशाच्या मागे धावतो? हा इतका सुगंध कुठून येतोय, हा सुवास कस्तुरीचा कुठून येतो ते शोधण्यामध्ये, धावण्यामध्ये थकून भागून, त्याच्या भेंगीत असते, ते कल्पना नाही, माहीतच नाही स्वतःमध्ये. कुठे जायची गरज नव्हती, कुठे धावण्याची आवश्यकता नव्हती, काहीच करण्याची आवश्यकता नव्हती. स्वतःचा आनंद स्वतःमध्ये आहे, बाहेरून कसा येणार, बाहेरून कोण जाणून देणार? हे या गोष्टी सगळ्या म्हणून चुकलेल्या. मला माहिती आहे की मी रिपीट करतोय पागल झाल्यासारखं, पण विचार करा, पागल कोण आहे? मी कबूल करतो हात जोडून, कान पकडून, हो आहे बाबा मी, तर सहन करून घ्या. मग एवढा वेळ दिला तर
जो कुठला आनंद प्राप्त झाला, कुठलाही वस्तूचा, व्यक्तीचा, परिस्थिती, बाहेरून आत आल्यावर आनंदाचा अनुभव तर आत आला ना. आवडती वस्तू खाल्ली, बरोबर लोणचं फर्स्ट क्लास झालं, एकदम तिखट बरोबर आहे, मीठ बरोबर आहे, तेलही फोडणीचं तेल टाकलं, सगळं ते नुसतं पाहून कुठे आनंद झाला, थोडं आनंदाचा आठवण आली की हो आता मजा येणार आहे जिभेला, मस्त लवकर लवकर वाढा. त्यांनी नाही अनुभव नाही आला अजून, इच्छा निर्माण झाली, आठवण झाली की अरे हो, आनंद नावाची वस्तू माझ्यात आहे, तिची आठवण होणार लवकरच. फोडणीचं वरण खाऊन, बुंदीचा लाडू खाऊन, जे कुठला लाडू, जोपर्यंत ते जिभेवर नाही ठेवला गेला तरी आनंद नाही झाला. तिथेच ठेवून पहा. कुत्रा जसा जीभ करता तसं होईल की लवकर लवकर नाही आत आत आत, आणि मग जेव्हा आत जाईल ती वस्तू, आवडता पदार्थ, त्याच्यानंतर मग पुष्टी, तुष्टी, संतुष्टी. श्रीमद भागवतातले वचन आहे, शुकमुनींचे वचन आहे, माझे नाही आहे. तेव्हा मग आनंदाचा अनुभव, कारण आनंद आतच होता. आवडता व्यक्ती दिसला, प्राप्त झाला, आवडती परिस्थिती आली, तर आतून आठवण झाली की हा 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 छान आहे, सगळं चांगलं झालं. तर वस्तूंची आवश्यकता नाही, यदृच्छा लाभ संतुष्ट या श्लोकाचा, ज्यांनी आठवण घेतलं आपल्या, ज्याच्या लक्षात आलं की अरे मी सदा तृप्त आहे, संतृप्त आहे, जे मिळेल ते मिळेल, जे नाही मिळेल ते नाही मिळेल, त्यांनी माझा आनंद नाही ठरणार, माझी किंमत वस्तू नाही ठरवणार. वस्तू डेड आहेत, वस्तू मृत आहेत, वस्तू मेलेल्या आहेत. इलेक्ट्रिकवर चालणारं जरी असलं तरी मेलेली आहे, इलेक्ट्रिक कार जरी असली तरी मेलेली आहे. त्याच्या जोपर्यंत इलेक्ट्रिक वीज रूपी चैतन्य जोपर्यंत नाही येत तोपर्यंत ती काही नाही करू शकत. मी चेतन आहे, मी चैतन्य आहे, मी समजू शकतो, मला समजते आहे, कळते आहे. म्हणजे सर्वोत्कृष्ट निर्मिती आहे ईश्वराची, जर चैतन्य आहे माझ्यात, मी जर चेतन आहे तर. थोडक्यात म्हणजे मी ईश्वर आहे, ईश्वराचा अंश आहे. ईश्वर अंश जीव अविनाशी, चेतन अमल सहज सुखराशी. रामचरितमानस तुलसीदासजी म्हणतात. शिवजींचे वचन आहे, तुलसीदासजींनी लिहिलेले आहे, पण हे म्हटलेलं संब सदाशिवनी आहे. ज्ञान स्वरूप, स्वतः ज्ञान जो आहे त्या शिवानी म्हटलेलं आहे. ईश्वर अंश जीव अविनाशी. हा प्रत्येक जीव जो आहे, मग कोणाचा अपमान करावा, कोणाचा अपमान करू? जर ईश्वराचा अंश आहे, ईश्वराचा अपमान करू, मग माझी काय गती होईल? कोणाचं तोंड न पाहू, कोणासोबत रुसवा, कोणासोबत फुगवा, कोणावर रागाव, कोणावर कुठला अट्टहास करू? ईश्वर अंश, मम एव अंशो जीवभूत सनातन, ममेव वंशो जीवलोके जीवभूत सनातन. 15व्या अध्यायात श्रीकृष्णाने म्हटलं पुरुषोत्तम योगमध्ये, इथे श्रीरामाला धरून आला, ईश्वर अंश जीव अविनाशी. तर तू जो जीव आहे तो कसा आहे? चेतन, अमल, सहज सुखराशी, सहज आनंद प्राप्त आहे. नेव्हर माइंड, डोंट वरी पैसे किती आहे बँकेत, घर किती मोठा आहे, सुंदर आहे की नाही आहे, लोक विचारतात की नाही, मित्र किती, कनेक्शन्स किती आहे, थम्सअप मिळतात आहे की नाही, डोंट वरी अबाउट इट. सहज प्राप्त आहे, सहज सुखराशी आहे. सहज शब्दाचा अर्थ आठवतो, सह अज, जन्मणारा, जो जन्मणारा तो मरणारा तो नाही, अज, अजन्मा जो आहे, अजित जो आहे, ईश्वर सह आहे, सोबत आहे. इतकं आसान, इतकं इझी, सुखराशी, राशी आहे, याचं थोडं थोडं सुख नाही आहे. आजचा दिवस चांगला झाला, आज खूप छान वाटला, उद्या काय, तसं नाही, राशी आहे, पहाड आहे. हे ज्याचं पक्क झालं, चेतन आहे, अमल आहे, पापी नाही आहे, मी नाही आहे पापी. माझ्या अज्ञानाने पाप झाला आजपर्यंत, जो रागलोभ झाला, अपमान केला, नुकसान केलं इतरांचं, ते अपमानाने, ते माझ्या अज्ञानाने झालं. पण इतरांनीही जे माझं केलं नुकसान, अपमान, ते त्यांनी त्यांच्या अज्ञानाने केलं. अज्ञान ज्यांनी सोडलं, संन्यास योग 4था अध्याय, ज्यांनी सोडलं त्यांनीच जोडलं.
हे सगळं कचरापट्टी सोडला तर त्याच्यासोबत जोडलं आहे. तर यदृच्छा लाभ संतुष्ट. कर्म करून मोकळे झाला. जे करणं योग्य आहे ते मला ते डोकं तिथे नाही आहे, लक्ष तिथे नाही. जे मिळालं ते मिळालं. ठीक आहे, फर्स्ट क्लास. थँक यू. थँक यू, थँक यू, थँक यू. यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सर. विमत्सर, मत्सरच्या उलट वि मद सर, मद पासून येतं. माझ्याजवळ किती आहे, माझं काय, मी कोण, मी कसा, त्याच्यातून निर्माण होणारा तो मत्सर. मी जर वेगळा आहे कोणी, तर मग स्पर्धा जीवनात आली. अरे याला जास्ती कसं मिळाला, मी तर तेच म्हटलं होतं, मला नाही अकनॉलेज केलं. तेच माझेच विचार चोरून स्वतः म्हणून आला, यांना मिळाला. मत्सर्याला मत्सर निर्माण झाला, तिथून क्रोध निर्माण झाला. क्रोध आला, श्रीकृष्णाने म्हटलं नरकाचा द्वार, डायरेक्ट हायवे टू हेल. क्रोध, जसं जीवन क्रोधात सुरू आहे, क्रोध सुरू आहे, तर फर्स्ट क्लास 100च्या स्पीडने मस्त लक्झरी कारमध्ये नरकाकडे स्ट्रेट चाललाय हायवेवरून. काम, क्रोध आणि लोभ हे 3 रस्ते डायरेक्ट नरकात जातात, हे श्रीकृष्ण म्हणतो भगवद्गीतेत. कामना, पाहिजे पाहिजे पाहिजे, हे दे, हे दे, ते आता ते, आता ते, आता असं असं तसं. लोभ, पैसा, आदला लत्ता, वैभव, संपत्ती किंवा क्रोध. क्रोध, मत्सर झाला. मद सर, आपली स्वतःची सीमित भावना खूप झाली. माझं माझं माझं, मी 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 ज्याचं झालं त्याला अनिवार्य आहे, मत्सर होणारच. तर विमत्सर, माझं 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 नाही, न करणं, मग मत्सरी नाही. द्वंद्व अतीत, द्वंद्वाच्या अतीत, अतीत पलीकडे, एकदम पलीकडे, छलांग लागून इतक्या दूर पोहोचलेला. वेळ आहे अजून थोडा ना, मी कारण खूपच स्लो चालू आहे. गाडी धक्का देऊन द्याल कोणीतरी, काही जर वेळ होत असेल तर सांगून की जरा फास्टर, जितू भाई आगे चलो, आगे बढो, गाडी भगाव थोडी. तर मग एकदम भगवू शकतो आपण फटफट फटफट वाचून. मला घाई नाही आता जीवनात, त्याच्यामुळे मला असं वाटतं कधी कधी इतर कोणालाही काही घाई नाही जीवनात. कामच नाही, आता काही कामधंदाच नाही उरला तर घाई कशी. कामच नाही, कामधंदाच नाही. जेव्हा काम झालं, सगळं काम झालं, जेव्हा हे लक्षात आलं, भगवद्गीताच आत्मसात झाली, त्याचा परिणाम झाला की त्याच्या चरणी मन स्थिरावलं. श्रीकृष्णाच्या चरणी मन जेव्हा येऊन थांबून गेला, तेव्हा काम झालं. मग कुठे जायचं आहे, काय करायचं, काय घाई आहे, मिळते आहे जे जसं जेवढं आवश्यक आहे, ज्याचे कधी नाही वापरू शकणार इतकं जास्त मिळते. द्वंद्वातीत, आणि तुमच्या सगळ्या जवळ आहे, मला माहिती आहे. तुमच्या लक्षात नाही आहे, तुमचं लक्ष तिथे नाही आहे, कल्पना नाही आहे, म्हणून मला स्पष्ट दिसते. एक कोण एकाला जवळ कधीही नाही वापरू शकणार इतकं जास्ती आहे. नो डाऊट इन माय माइंड, 0 डाऊट. पक्का. द्वंद्व, मागे एकदा मी सांगितलं, द्वापासून आला. द्व म्हणजे काय, दोन जिथे, दोनची भावना जिथे आली तिथे द्वंद्व आलंच. द्वंद्व म्हणजे बॉक्सिंग, फायटिंग. दोन जर आहे तर त्याचा नेक्स्ट विचार काय की मग दोनपैकी श्रेष्ठ कोण, दोनपैकी मी एक आहे आणि ही माझी दुसरी कोणीतरी, हा माझा दुसरा कोणीतरी. हे दुसऱ्याचं कोणाचं तरी, मी आणि माझा एक साईडला आहे. अद्वैत जोपर्यंत होता, दोन नाही, अद्वैत म्हणजे दोन नाही, एकच. बरं, पण त्याच्या जागी जे द्वंद्व निर्माण झाला की हो, हे मी, माझं शरीर आहे, हे माझं घर आहे, हे माझं मन आहे, हे माझे विचार आहे, हा माझा मान सन्मान आहे, हा एक झाला. बाकी सगळं जे आहे ते दुसरं. ताबडतोब तिथेच पुढच्याच क्षणी स्पर्धा निर्माण झाली. दोन आहेत तर सुंदर कोणती जास्ती. मिरर मिरर ऑन द वॉल, हु इज द फेअरेस्ट ऑफ दम ऑल. दोन जर आहे तर श्रीमंत कोणता, दोन जर आहे तर जास्ती बुद्धिमान कोण, दोन जर आहे तर बॉस कोण, दोन जर आहे तर नोकर कोण, दोन जर आहे तर श्रेष्ठ कोण, जास्ती कोणाला समजते. दोन जर ताबडतोब एक मी, मग मी कमी आहे का, अरे मग मी जास्ती कसा हो.
तो माझ्यापेक्षा जास्ती आहे का? पण त्यांनी चोरी करून जमा केला, गोळा केलेला आहे. एकदम कचरा पट्टीचा समुद्र, ढिगारा उकिरड्यामध्ये, चैतन्याच्या समुद्रातून उकिरड्यामध्ये उडी टाकली. जिथे जिथे द्वंद्व आला. तर त्या द्वंद्वातून सुटून दोन नाही, एकच पक्क करून तो माझा श्रीकृष्ण सगळ्यांमध्ये व्याप्त आहे, माझ्यात आणि इतरांमध्ये. त्याचाच हा खेळ आहे, त्याचाच वैभव आहे, तेच तो सगळीकडे आहे. मला नुसतं एन्जॉय करायचं आहे जीवन बाबा. हे आनंदाचा अनुभव घेण्यासाठी जीवन मिळालं. राजा, तुझ्या डोळ्यातून तो आनंद घेतो आहे, तुझ्या नजरेतून तो बघतोय की मी निर्माण केलेलं किती सुंदर आहे, हे त्याला अनुभव घ्यायचा आहे. तुझ्या मुखातून तो गोड बोलण्याचा प्रयत्न करतोय ग, प्रेम देण्याचा, आनंद देण्याचा. हे काय आपलं मध्ये घुसून काहीतरी फिल्टर लावलं. तुझ्या कानाने तो कौतुक ऐकण्याचा प्रयत्न करतोय. तुझ्या स्पर्शाने सांत्वना देण्यासाठी तो तुझ्यात प्रगट आहे. तुझ्या जिभेने सात्विकतेचा अनुभव, सात्विक रसाचा अनुभव, तुझ्या मनाने प्रेमाचा अनुभव, देण्या घेण्याचा, प्रेम देणं, प्रेम घेण्याचा. दोन नाही आहे, एकच आहे सगळ्यांमध्ये, सगळ्या जीवात्म्यांमध्ये. हा विचार झाला तर द्वंद्वाच्या अतीत होणं कठीण नाही आहे. स्थित जर झालं, स्थित प्रज्ञ जर झालं, हे जे पकडलाय खांब जो आहे त्याला धरून ठेवला जर या ज्ञानाच्या, यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सर समः सिद्ध अवसिद्ध च. कर्म जे केलं त्याच्यातून त्याचे परिणाम, फळ निघो न निघो, मिळो न मिळो, मिळालं तर आवडो न आवडो, टिको न टिको, त्यात सम राहणारा. फळ प्राप्तीसाठी कर्म न तर केलं तर मला काय प्रॉब्लेम आहे, फळ लागो न लागो. नाही माझं अंगण आहे ना, माझं झाड आहे ना, माझं आंब्याची कोय होती, कोण कोण समोर एक कार दिलं, अरे ही कोय घेऊन खोदून इथे लाव. मला नाही माहिती कोणाचं घर आहे, कशासाठी लाव, किती वर्षांनी फळ येईल, आंबा हापूस आहे की कोणता आहे, आंबा लागेल की नाही, आवडेल की नाही, नेमकं यांना आंबा फक्त एक फळ आवडत नाही. माझा काही संबंध नाही, एवढी मेहनत केली, असं केलं तसं केलं. ठीक आहे म्हटलं, दिलं त्यांनी, भगवंतानी आणून दिली कोय, हातात ठेवली आणि समोर सबल दिली, हे अंगण खोद, कोड निघून जा. तर खोदली, कोय टाकली, माती टाकली, निघून गेला. जोगी तो रमता भला. समसिद्ध, मागे वळून पाहण्याची आवश्यकता नाही की समसिद्ध अवसिद्ध च कृत्वापि न निबद्धते. मग या विचारांनी करणारा कृत्व अपि कृद अपि, ते असे मग कार्य, जे कुठलं कार्य केलं, कार्य करूनही न निबद्धते, मग बंधन नाही त्या व्यक्तीला. मुक्ती हवी आहे ना, म्हणजे बंधनात आहे. बंधन कसं आहे, कर्मांचं आहे, कर्मबंधन म्हणतो आपण. आता याच्यातून सूक्ष्मतेने समजलं, कर्म नाही बांधत, कर्म जड आहे, कर्माला अक्कल नाही. याच्या भोवतीचा दोर इथे पडला राहिला, उठून आपोआप बांधन नाही लागणार मला. फळ बांधते आपल्या, आपण तो दोर उचलला आणि आपल्या हाताने आणि स्वतःच्या भोवती गुंडाळला आणि गाठी बांधल्या, तर बांधल्या गेलो. मीच अपेक्षा केली मनात, स्वतःला बांधून गेला. हे ज्याला कळलं तर स्वतःच बांधलेली गाठ स्वतः सोडवू शकेल, त्याचं ज्ञानाच्या अग्नीने जाळून टाकू शकेल, सोडू शकेल. कसचं बंधन? नो बंधन, नो बॉन्डेज, फॉर एव्हर फ्री. वाय फॉर एव्हर यंग, फॉर एव्हर फ्री. वाय फॉर एव्हर 21, फॉर एव्हर यंग, फॉर एव्हर फ्री. नित्य तृप्त, नित्य मुक्त, नित्य प्राप्त. सो हा झाला 22वां श्लोक. जो बिना इच्छा के अपने आप प्राप्त हुए पदार्थ में सदा संतुष्ट रहता है, जिसमें ईर्ष्या का सर्वथा अभाव हो गया है, जो हर्ष शोक आदि द्वंद्वों से सर्वथा अतीत हो गया है, ऐसा सिद्धि और असिद्धि में सम रहने वाला कर्मयोगी कर्म करता हुआ भी उनसे नहीं बनता. 23वां श्लोक है, गत संगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसा. Oh, 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 oh. Only you, my Lord, only Krishna can talk like this. Only Sri Krishna. फक्त श्रीकृष्णाजवळ असे वचन राहू शकतात.
गत संग, संगत, आसक्ती, अटॅचमेंट, धरून ठेवण्याची वृत्ती, सोडू शकणार, याच्यापासून गत, रीड ऑफ इट. काहीतरी धरून ठेवणं, काहीतरी मनात अटक ठेवली, मनात खटक ठेवली, मनात आठवण ठेवली, असं म्हटलं होतं, तसं केलं होतं, हे नाही केलं, ते नाही केलं, असं नाही झालं, तसं नाही झालं, किंवा हा ना, आशा पिपासा, का रे एवढं करून द्याल का, का रे एवढं होईल का, काय माहिती, तुम्हाला वाटते का असं होईल. हे सगळे गत संग नाही, हे संघ झालाय, धरून ठेवलाय. श्रीकृष्ण गत संग, छोड, सोड, तोड, तरच मग त्याच्यासोबत जोड. हे सगळं जर सोडशील तरच त्याच्यासोबत जोडशील. गत संग, तो मुक्तच आहे. मग 1000 वेळा म्हणून झालाच नाही मी, या फोनला मी नाही धरलाय, फोननी मला नाही धरलाय, मी फोनला धरलाय. हा सोडला तर मी सोडला तर सुटला फोन. मला कोणी नाही धरला, मला कोणी नाही बांधलाय, मी मूर्खासारखा सगळ्यांना धरून ठेवला. सगळ्या जे काय वाईट अनुभव आहे, वाईट शब्द ऐकायला आले, मी धरून ठेवला. सोडलं तर मुक्तस्य, गत संगस्य मुक्तस्य. संघ अनेक प्रकारचे असू शकतात. गुणांसोबत संघ म्हटलाय, काही कर्मफळासोबत संघ म्हटलाय, अज्ञानासोबत, आपलं शरीर स्वतःला मानणं, ह्याच्यासोबत संघ म्हटलाय. याच्यापैकी कुठलाही संघ जर सोडला तर बाकीचे सुटला. चादरीचा एक कुठलाही जरी कोपरा धरला आणि उचलली तर संपूर्ण चादर जशी हातात येईल, तसं यांच्यापैकी कुठलाही संघ जर सोडला आणि पक्क राहिला त्यात, तर बाकी सगळं सुटेल. सात्विकता, राजसिकता, तामसिकता या गुणांपासून जर संघ सोडला, पुढे 14व्या अध्यायात गुणातीत अवस्थेचं वर्णन येतं. हे जर सोडू शकलं की अरे हे वाईट आहे, अरे अजून खराब आहे, बेकार आहे, असं तसं तामसिक वृत्ती आहे, हे मनात जर धरून ठेवलं नाही, सोडलं, किंवा अरे राजसिकता, अजून पाहिजे होतं, थोडं अजून मिळालं होतं, नाही तर असं झालं तर, नाही तर तसं करावं, नाही तर हे करून पाहू, बदलून पाहू, दुसरं काहीतरी फोन लावून पाहू, असं करून पाहू, तसं करून. हे राजसिकतेचं मोर अँड डिफरंट. राजसिकता म्हणजे काय, जास्ती हवा आणि वेगळं काहीतरी, अजून हवा, अजून हवा, अजून हवा, हे राजसिकता. किंवा वेगळं काही, दुसरं काही, अजून थोडं वेगळं काही, हे राजसिकता. याच्यापासून संघ रहित होणं, हे सोडून देणं. जे आहे, जसं आहे, जेवढं आहे तसं फर्स्ट क्लास आहे, ते यदृच्छा लाभ संतुष्ट. तर तामसिकतेचा संघ सुटला, राजसिकतेचा संघ सुटला, पण खूप सात्विकतेचा अभिमान सुटला. आम्ही असं नाही करत, हे काय, असं कसं बोलतात, असं कोण, असं शिकवलं का, असं का, आपण तर असं करतो, आपण तसं करतो. पण कोणतं खड्डा खोदून स्वतःला पुन्हा गाडला, अजून स्वतः खड्डा खोदला, स्वतः जाऊन झोपलं आणि मग प्रयत्न करून स्वतःवर माती टाकून राहिला. हे ते वर्णन. सात्विकतेचाही अभिमान जो आहे, सात्विकता नाही, राजसिकता नाही, तामसिकता नाही, गुणातीत, जे आहे जसं आहे तसं आहे, ते डोकं खपवणं नाही आहेत. ईश्वराची सृष्टी आहे, जे आहे जसं आहे तसं आहे, त्याचं त्याला माहिती, फर्स्ट क्लास आहे. मला आपली अक्कल नाही तिथे लावायची, काय बरोबर काय चूक हे शक्यच नाही मनुष्य बुद्धीने समजू शकणं, मापू शकणं अशक्य आहे. कोणताच समर्थ संत आणि समर्थ सद्गुरू नाही झाला जो क्लेम करतो की मी समजलो आहे, मी समजू शकलो आहे. जो हा क्लेम करतो तो संतच नाही. यस्य अंतः सा संतः, तो गुरुच नाही, तो काय दुसऱ्याला शिकवेल. जो म्हणतो की अरे ईश्वराला मी मोजलं, मापलं, इतकं आहे, असं आहे, तसं आहे. पण ब्रॉडन विजन होऊ शकतं. अजून जास्तीत जास्त. ते सगळं समजण्यापेक्षा केंद्र ज्याला कळला तो आत्मवेत्ता झाला. सेंटर्सला कुठे आहे समजून त्याला जरी धरून ठेवलं, मग कुठेही गेला ते सृष्टी तरी काही हरकत नाही, सेंटरला धरून. तर संघाचा सोडणार. पण इथे मुख्य उद्देश आहे श्रीकृष्णाचा सांगण्याचा, आसक्ती सोडणं. आसक्ति वो है जो आ तो सकती है पर जा नहीं सकती. अपने आप इच्छा, खूप तडप, फळाची आशा,
याच्यापासून जो संघ रहित झाला, काहीतरी मिळावं, काहीतरी व्हावं, गत संगस्य मुक्तस्य ज्ञान अवस्थित चेतसा, त्याला मग मुख्य आपोआपच लक्ष द्यायचं. म्हणजे शिकवण आहे, लर्निंग जे आहे तिथे त्या अवस्थेत चेतस. चेतस म्हणजे काय? आपलं चैतन्य, आपलं टॉर्च, आपलं फ्लॅशलाईट अंधारात. हेही खूपदा म्हणून झालेलं आहे. कालचं जे इथे गीतायोग झालाय 11व्या अध्यायात विश्वरूप दर्शन योग, त्यात एका मित्रांनी म्हटलं शेवटी की आता मी मोजायला लागलो म्हणे, तो एकच एक शब्द किती वेळा म्हणतो. आणि त्यांनी सांगितलं की आज तो गधा शब्द अनेक वेळा म्हटला. आणि मला वाटून राहिलं काय माहित नाही माझ्यासाठी म्हणलं का. म्हणत मी स्वतःसाठी होतो, कारण मला मी दिसतो इथे म्हणून. पण मी कबूल करतो की मी एकच एक गोष्ट, एकच एक शब्द अनेकदा म्हणतो. पण तुम्ही विचार करा, काहीतरी कारण असेल त्याच्यासाठी. चेतस, चैतन्य, अंधारात चिडीचे खूप घनघोर अंधकारात ठेच लागून पडेल, कुठे काय सापडणार नाही. म्हणून कोणीतरी कृपाकोने टॉर्च जर दिला, तर जो टॉर्च एवढा 1-2 इंचाचा त्याचा गोलक आहे, तो टॉर्च जिथे जिथे जाईल तिथे तिथे तेवढं दिसेल, तसं दिसेल. बाकी सगळीकडे अंधारच आहे. तर बुद्धिमान व्यक्ती त्या टॉर्चचा उपयोग कशासाठी करेल? बाहेर सुटायचं असेल तर हेच काय शोधेल? तिथे जर अत्यंत डेंजरस सिच्युएशन असेल तर लवकरातल्या लवकर बाहेर जाण्याची साठी मार्ग, दरवाजा कुठे आहे, उघडेल कसा? की अच्छा इथे हे श्रीमंताचं घर आहे, मी थोडे हिरे घेऊन घेऊ. अच्छा, अरे मिठाई दिसते ही थोडी घेऊन घेऊ. कोणीतरी अजून ह्याच्यामध्ये राहील की दार कुठे आहे आणि सुटू कसा इथून. हे बॅटरी केव्हा संपेल सांगता नाही येत, पकडल्या जाईल केव्हा सांगता नाही येत. तर चेतस म्हणजे ते चैतन्य मिळालेलं आपलं समजण्याची शक्ती, सामंजस्य जे निर्माण होते. काय जिथे मी माझं आपलं चैतन्य टाकलं ते मला समजू शकते. हे सगळ्यांचं आहे, तुमच्या आपल्या सगळ्यांजवळ आहे. मनुष्य देह तर विशेष आहे, सगळ्या प्राणी मात्रांमध्ये आहे चैतन्य. समजते त्यांना. हात टाकला तर जीभ बाहेर आपोआप निघते, त्याची शेपटी हलते. पण आपल्याला विशेष सुटण्याचं दार कुठे आहे बघणे शकण्याची व्यवस्था आपल्या या चैतन्यात आहे. तर ज्ञान अवस्थित चेतसः, हे चेतन, हे चेतस ज्ञानात जी चैतन्य आहे. ज्ञान म्हणजे प्रकाश. त्या मुक्तीसाठी, सुट्टीसाठी ज्याचा वापर करतो, इकडे तिकडे भरकटून जाऊन मग बॅटरी संपेल तर मग राम नाम सत्य है. पुढचं आता तुम्ही बरेच वेळ ऐकलाय, मुर्दा बडा मस्त है. ते अवस्था, ते बॅटरी संपायच्या आधी आपलं चैतन्य, दार कुठे आहे, कुलूप कुठे आहे, किल्ली कुठे आहे, इकडून निघून जाणं की मुक्त अवस्थेत. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसा यज्ञ आचरत कर्म समग्रम प्रविलीयते. यज्ञ भावनेने जे मग सगळं कर्म होईल. ज्ञान, ते कर्म ज्यातून ज्ञान निर्माण होईल, अथवा ज्ञानातून कर्मातून निर्माण होणाऱ्या ज्ञानासाठी जे कर्म केलं जातं ते यज्ञ. समजण्यासाठी, शिकण्यासाठी. ते तरच होऊ शकतं जर फळाची अपेक्षा नसली तर. कर्म आहे तर फळ निर्माण होणारच. पत्थर की लकीर, अनिवार्य शर्त. यज्ञात काय, फळ सगळ्यांसाठी आहे, स्वतःसाठी नाही केलं फक्त. सगळे येऊन सगळ्यांनी मिळून एक यज्ञ, किती हजारो लोकांचा हातभार लागतो त्यात. दिसत जरी 100 लोक असले, 10 लोक असले, तरी ती जी सामुग्री आली आहे ती बनवली कोणी, ते उगवलं कोणी, ते बांधलं कोणी, स्वच्छ केलं कोणी, ट्रान्सपोर्ट कोणी केलं, विकलं कोणी, कोणाचा घाम गेला त्या शेतीत ते वाढवायला. कल्पना नाही करू शकत, इतक्या लोकांचा हातभार लागलाय. तेव्हा कुठे ते यज्ञ संपादन झाला. 1, 2, 4, 100 रुपये दिले म्हणून मी यज्ञ केला, हे एकदम बुद्धूपणा त्याला. की अच्छा मी माझे पैसे दिले म्हणजे मी यज्ञ केला. पैसे जाळा ना मग यज्ञात, आग लावा, फटाक 1-2 मिनिटात यज्ञ असते. फर्स्ट क्लास यज्ञ झाला. एक माचिस लो, 100 की नोट, 100 की नोट जलाओ. यज्ञ क्या हो रहा है? यज्ञ हो रहा है. यज्ञ हो रहा है गधे की क्या कर रहा तू? मी पैसे दिले तर मी यज्ञ केला, त्याचं फळ मला मिळणार. मग पैसे जाळा ना. यज्ञात जी काही सामग्री आली, हजारो लोकांना माहीतही नाही त्या लोकांचा हातभार त्यात लागला आहे.
त्याच्या फळावर सगळ्यांचा अधिकार आहे. 18व्या अध्यायात जोर लावून श्रीकृष्णाने सांगितलं मोक्ष संन्यास योग मध्ये शेवटची संधी आहे रे बाबा. 18वा अध्याय मोक्ष प्राप्तीची शेवटची संधी आहे. आता इथून नाही सुटला तर मग होऊ न 84 लाख योनी. 84 लाख जन्म नाही. 84 लाख जन्म असते तर वाट पाहिली तर ठीक आहे. आता एकदा कुत्रा झालो, एकदा 84 लाख योनी. मासोळी नावाची एक योनी. मासोळीत तर किती हजारो प्रकारच्या मासोळ्या. कुत्रा नावाची एक योनी. किती प्रकारचे कुत्रे आहेत. झाड वृक्ष नावाची एक योनी. किती प्रकारचे निरनिराळे झाड आहे. किडा नावाची एक योनी. किती किडे आहे. 84 लाख योनी. ठेचल्या जाणं, मार खाणं, ते अनुभव घेणं. त्याच्यातून मग न फळासाठी कर्म नाही. प्लीज. अपेक्षा नाही. प्लीज. अपेक्षा समोर नाही. माझे सुहृद आहेत, माझे आपले आहेत. यज्ञयाचरतः कर्म समग्रम प्रविलीयते. आणि बस आता शेवटचा श्लोक थोडक्यात सांगतो. पुढे मग इथून सुरुवात करू, ध्यान करू 5 मिनिटात. ब्रह्मार्पणं ब्रह्महविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्म एव तेन गंतव्यं ब्रह्म कर्म समाधिना. कधी पूजा समाप्तीनंतर, कधी जेवणाच्या नैवेद्य दाखवताना अनेक मंगल कार्यांमध्ये हा श्लोक म्हटला जातो की या आतापर्यंत जे सांगितलं, या वृत्तीने, या भावनेने, या समजनी, या विचारांनी हे ज्ञान समोर ठेवून हे न विसरता व्यक्ती जे काही मग कार्य करतो त्याचं गंतव्यस्थान, त्याची प्राप्ती पण ब्रह्मच आहे. मग कारण तो हा ब्रह्मरूपी यज्ञ, ब्रह्मरूपी आग, ब्रह्मरूपी चाटू, ब्रह्मरूपी कमंडलू, ब्रह्मरूपी तूप, ब्रह्मरूपी विटा, ब्रह्मरूपी यज्ञ ज्वाळा, ब्रह्मरूपी त्याच्या सगळीकडे त्याचा प्रभाव, ब्रह्मरूपी त्याचा अंगारा, ब्रह्मरूपी प्रसाद ब्रह्मच आहे. ब्रह्म एव तेन गंतव्यम स्थान, गंतव्यस्थान ब्रह्म कर्म समाधी. त्याचा यज्ञ सफल झाला. जीवन यज्ञ आहे. याच्या असंख्य लोकांचे हातभार लागले या जीवन यज्ञासाठी. या जीवनाचं जे काही फळ राहील ते त्या अनगिनत असंख्य लोकांसाठी आहे. या एका कुत्र्यासाठी, शरीरासाठी, गध्यासाठी नाही आहे. जय श्री कृष्ण. इमर्जन्सी ॲम्ब्युलन्स जाते मागून, संकेत आहे. वेळ आली आहे. 911 कॉल केला कोणीतरी. वेळ आली आहे. आता आत्मसात करायला हवा. ही संधी आहे, संध्याकाळ आहे. जिथून आजच्या सत्राची सुरुवात झाली तिथे संपवू. संध्याकाळ आहे ना, इथे पहाटेची संध्या, तिथे संध्याकाळची संध्या. संधी आहे, जोडण्याची संधी आहे. संधी शब्दाचा अर्थच जोडणं आहे. जीवात्म्यांसोबत जोडणं, परमात्म्यासोबत जोडण्याची संधी आहे. जो सोडू शकेल तोच जोडू शकेल. अन्यथा तुटणंच, तोडलंच तोडलं. श्री हरी.